नमस्कार मंडळी. आज श्रावणातला तिसरा शुक्रवार आणि आज होतं वरदलक्ष्मीचं व्रत. सकाळी पूजा वगैरे करून ऑफिसला गेले. संध्याकाळी घरी येऊन परत पूजा केली. बायकांना बोलवलं, त्यांना हळदी-कुंकू दिलं. खरं तर आज मला पूर्ण रेसिपी तुम्हाला म्हणजे जे जेवण मी बनवते सगळ्याची रेसिपी मला आज बनवायची होती. बट वेळेअभावी मला एवढं सगळं शूट करता नाही आलं. सो विचार केला जे गोड पदार्थ मी बनवते त्याचं शूट तरी मी करावं. सो मी इथे शेवयाची खीर बनवते गोड असं देवीला नैवेद्य. तर इथे मी पहिलं काजू बदाम सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आहे आणि मग तुपामध्ये मी जे काजू बदाम आपण कट करून घेतले होते ना, ते तुपात व्यवस्थित भाजून घ्यायचे. कारण मग ते खिरीमध्ये ना छान असा क्रिस्पीपणा येतो त्याने. व्यवस्थित भाजले, की आपली जी शेव असते, ती पण आपल्याला ह्याच तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. जेणेकरून छान असा लालसर होईल ती आणि मग ती शिजण्यासाठीही जास्त वेळ लागत नाही दुधामध्ये. अशा प्रकारे मी इथे शिजवून घेत आहे, जे आपले शेवया होते ते. आणि एका साईडला मी दूध गरम व्हायला ठेवून दिलं होतं. व्यवस्थित असं दूध गरम झालं, की त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे थोडी अगोदर. साखर प्रॉपर अशी वितळली, की त्याच्यामध्ये आपण जे शेवया आणि ड्रायफ्रुट्स आपण जे भाजून ठेवले होते तुपामध्ये, ते त्याच्यात ॲड करायचे. गॅसची फ्लेम लो असावी. व्यवस्थित लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वरून मी थोडीशी वेलची पावडर आणि केशर टाकून घेतलं होतं. देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग जेवणाचं ताटही वाढून घेतलं, तेही देवीला दाखवून घेतलं आणि अशा प्रकारे होतं आजचं माझं जेवण, ज्याचा मला शूट करायचं होतं पण नाही जमलं. नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेल. कशी वाटली खीर नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक